जय भीम मित्रांनो, तथागत चॅनल तर्फे भीमपुत्र या मालिकेमध्ये मी सोनाली पांडे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपल्या सोबत आहेत शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे असे प्राध्यापक डॉक्टर माननीय मुकेशजी सरदार सर। आज आपण त्यांचा जीवन प्रवास समजून घेणार आहोत। सरांबद्दल एक थोडक्यात त्यांची ओळख सांगायची म्हणजे सर कवी आहेत, साहित्यिक आहेत, तसेच त्यांना संगीत क्षेत्रातही खूप जास्त आवड आहे। ते हार्मोनियम सुद्धा वाजवतात। सर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिखलदरा इथे प्राध्यापक म्हणून आहेत आणि जवळपास वयाची 28 वर्ष त्यांनी या कार्याला वाहून घेतलेलं आहे। तसेच भारतीय बौद्ध महासंघचे अमरावती जिल्ह्याचे ते जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत। तर चला आज आपण सरांचा जीवन प्रवास समजून घेऊया। बहुतेकदा खूप विपरीत परिस्थिती असताना सुद्धा मनुष्य त्या परिस्थितीला सामोरे जातो आणि स्वतःच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवतो। स्वतःचे आयुष्य आपण चांगलं घडवतो मान्य आहे, पण समाजासाठी सुद्धा आपलं काहीतरी देणं लागत असतं, समाजासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करायचं असतं। ही उर्मी मनात बाळगून जो व्यक्ती काम करतो त्यालाच आपण खूप महत्त्व देत असतो किंवा महत्त्वाचं समजत असतो। आयुष्यामध्ये बहुतेकदा सामाजिक कार्यामध्ये वाहून घेणारे लोक आपल्याला खूप कमी सापडतात। तर आज तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो आहोत प्राध्यापक मुकेशजी सरदार सरांना। आज आपण त्यांचा जीवन प्रवास समजून घेणार आहोत, तसेच त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये कसे काय कार्य केले आहे ते सुद्धा उलगडणार आहोत। जय भीम सर। तर सर, जसं मी तुमच्याबद्दल छोटीशी ओळख दिलेली आहे की तुम्ही महाविद्यालयात प्राध्यापक आहात, तसेच तुम्ही कवी आहात, साहित्यिक आहात आणि तुम्हाला संगीत क्षेत्रात सुद्धा खूप आवड आहे। तर या सर्वांबद्दल बोलायच्या आधी मी तुम्हाला तुमच्या बालपणाबद्दल विचारायला मला नक्कीच आवडेल। तर तुमचं बालपण कसं होतं? सर्व तथागत टीव्ही चॅनलच्या रसिक श्रोत्यांना जय भीम। मॅडम, माझं बालपण हे अत्यंत आनंददायी असं होतं, कारण माझं घर हे खातं-पितं घर होतं। माझ्या त्याच्यात काय म्हणते पुण्यामध्ये, त्याला पुरा म्हटलं जातं आमच्या गावाला, पुण्यामध्ये आमचं गाव, आमचं घर खातं-पितं घर होतं। परंतु ज्या गावामध्ये मी राहत होतो त्या गावाच्या वातावरणामुळे मी प्राध्यापक झालो, तिथल्या सामाजिक वातावरणामुळे मी प्राध्यापक झालो, तिथल्या सांस्कृतिक वातावरणामुळे मी प्राध्यापक झालो, हे मी पहिल्यांदा कबूल करतो। लहानपणी मला आठवते, मी जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेत गेल्यानंतर आमच्या सारख्या मुलांना वेगळी ट्रीटमेंट दिल्या जाते। पंक्तीमध्ये गेल्यानंतर वेगळी ट्रीटमेंट दिल्या जात होती। म्हणजे पोतीत गेलो आम्ही तर आम्हाला तिथं पण वेगळी ट्रीटमेंट दिल्या जाते। आम्हाला ज्या पोतीत आम्ही जात होतो तिथं तर ते अनुभव इतके दाहक आहे की तिथं चहा पिल्या, जर आलाच कदाचित चहा प्यायला मिळाला तर ती अत्यंत कर्कटली अशी सिंगल बशी होती। आता ते बाबासाहेबांना त्याच्यात तुकडे तुकडेच करून टाकले, तो भाग होता। अशी ही सामाजिक परिस्थिती। आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला हे जे सगळं, मला लहानपणापासून ह्या गोष्टी काही पटत नव्हत्या। म्हणजे मला खटकत होत्या ह्या गोष्टी, असं का बा? म्हणजे एखाद्याच्या शेतामध्ये जर गेलात तुम्ही तर त्याच्या शेतामधलं जर शेतीचं काम केलं आणि मग जर तुमच्या जवळ पाणी सरलं तर तो त्याच्या भरण्यातलं पाणी देत नव्हता, तो बाटते म्हणून त्या अस्पृश्य लोकांना पाणी देत नव्हता। अशा वातावरणामध्ये मी घडलो आणि मग मला असं वाटायला लागलं की मी तर खातेपिता घरचा आहे, माझे वडील चांगले आहेत, सगळे माझ्याकडे बरोबर आहे, मग माझ्या बाबतीत असं का घडतंय बुवा? तर मला या गोष्टीचा प्रचंड लहानपणापासून एक चीड आली, विद्रोह आला। म्हणजे न्हाव्याकडे आम्हाला, त्या न्हावी ज्याला आपण म्हाली म्हणतो, त्या म्हाल्याच्या आम्हाला 5-5, 6-6 महिने वाट पाहावी लागत होती केस कापायसाठी।
म्हणजे तो माली जेव्हा येईल तेव्हा आम्हाला केस कापायला मिळते. आणि इतर समाजाच्या जो माली असतो त्याला जर म्हटलं की बा माझे केस कापून दे, तर तो पहिल्यांदा विचारायचा की तू कोणाचा पोरगा. मग त्यांना जर म्हटलं की टमुक टमुक पोरगायचं नाही, तुझी आम्ही कठीण नाही करू. म्हणजे अशा परिस्थिती मी ती माझ्या समोर ही परिस्थिती होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या गोष्टीची मला फार चीड आली. आणि चीड आल्यामुळे काय झालं की मग मी अत्यंत ज्याला काय म्हणतात की क्रूर स्वभावाचा बनलो, अत्यंत भांडोळा. म्हणजे मुलांना इतका मारायचो, इतकी मला चीड यायची. त्या एखादा वयस्क माणूस असेल त्यांच्याशी पण मी भांडायचो, कारण मला ती चीड यायची की बाई असं कसं काय सामाजिक वातावरण असू शकते, हे काय आहे. मी जरी लहान होतो तरी हे प्रश्न मला लहानपणीच पडत होते. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे मी प्रचंड असा रागी बनलो, द्वेषी बनलो. आणि मग त्याच्यामुळे माझं 10वी पर्यंतचं शिक्षण जर तुम्ही विचारात घ्याल तर त्या शिक्षणाला फार काही महत्व आहे असं मला वाटतच नाही. म्हणजे 3री 4थी पर्यंत मी माझ्या गावात शिकलो, 5वी 6वी इथं फेजपुऱ्यात शिकलो, 5वा वर्ग तिथं भारतीय महाविद्यालय राजापेठमध्ये शिकलो, 7वा वर्ग पुन्हा गावात, मग 8व्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंत पुन्हा सेलू बाजारला, मग सेलू बाजारला जा मॅट्रिक फेल झालो मी तर 5 वर्ष मग मॅट्रिकच फेल झालो. तर असा हा माझा प्रवास. पण चीड होती प्रचंड. मग करायचं कसं. चीड प्रचंड असल्यामुळे मग शरीर संपत्ती मी कमावली. मी खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं. मी खेळामध्ये कबड्डी सारख्या खेळामध्ये 1 नंबरचा खेळाडू होतो. माझ्या अंगात देखील बनाने 1 नंबरचीच राहायची. असं सगळं असताना माझ्या पाठीशी फक्त माझे वडील. माझ्या वडिलांनी नेहमीच मला सपोर्ट केला. माझ्या वडिलांनी प्रत्येक गोष्ट मला समजून सांगितली. म्हणजे मोठे गावातला जर एखादा मोठा माणूस असेल तर याला काय म्हणायचं, काका म्हणायचं की मामा म्हणायचं. सर्वांचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीने घ्यायचं. म्हणजे चांगले संस्कार माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच माझ्यावर टाकले. पण ह्या गोष्टी मला पटत नसल्यामुळे मी प्रचंड निराशेमध्ये गेलो. बघितलंच मित्रांनो, बाल मनावर एका जाती संस्थेचा कसा विपरीत परिणाम होतो. परंतु कुटुंब संस्थेने जे संस्कार केले आहेत ते आज आपल्याला सरांच्या तर्फे दिसत आहेत. समाजामध्ये या गोष्टी नेहमी घडत असतात. जाती व्यवस्थेवर आपण कितीतरी काय बोलणार आहोत. सरांनी जसं सांगितलं, जसं त्यांना लहानपणी एक वेगळ्या प्रकारची वागणूक देण्यात आली, त्याच्यामुळे त्यांच्या एक बालमनावर काय परिणाम झाला. परंतु तसं असताना सुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर जी संस्कार केले त्या संस्कारांचं देणं म्हणजे सर आज इथे उभे आहे. नक्कीच सर. तर सर जसं आता तुम्ही आम्हाला 10वी पर्यंतचं सांगितलं, त्याच्यानंतर जसं तुम्ही महाविद्यालयामध्ये वगैरे गेले त्याची काय हे. हा, मग मी महत् प्रयासानं मॅट्रिक पास झालो. पास झाल्यानंतर कॉलेजमध्ये कशासाठी जायचं तर एन्जॉय म्हणून. आता घरी काही काम नाही बा, मुली असतात कॉलेजमध्ये, मुलं असतात, मित्रता होते वगैरे वगैरे. काय त्या रोमॅन्टिक पण सगळे त्यामध्ये मूळ होतच, तो काही विषय नाही. परंतु जसा मी 11व्या वर्गात प्रवेश केला तसा एका स्त्रीनं माझ्यामध्ये फार मोठा बदल केला. ती एक रेवशे मॅडम होते, आमच्या सुनंदा रेवशा मॅडम आहे. आता त्या रिटायर झाल्या, आतापर्यंत होते. तर त्यांनी माझ्यात खूप असे ज्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नव्हते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांनी मला एका तासामध्ये दिली. आणि मग मी टोटल चेंज होऊन गेलो. मग मी बदल आपण स्वीकारला पाहिजे. आपण ज्या पद्धतीने विचार करतो हा चुकीचा विचार आहे. आपण हे पुरुषी विचार सोडून दिले पाहिजेत. आपण चांगले विचार ग्रहण केले पाहिजे. मग मी त्या मॅडमच्या संस्कारामुळे अभ्यास करायला लागलो. अभ्यास करायला लागल्यामुळे 11व्या वर्गात माझा 2रा नंबर आला. मग मला कॉन्फिडन्स वाढला की नाही मी चांगलं काम करू शकतो. मग 12व्या वर्गामध्ये मला फर्स्ट क्लास मिळाला, मला गोल्ड मेडल मिळालं. मग अधिकच कॉन्फिडन्स वाढला. खूप बक्षिसं मिळायचे मला, सगळ्याच क्षेत्रातले मला बक्षिसं मिळायचे. 11व्या वर्गाला मी मूर्तिजापूरला ऍडमिशन घेतली. 11व्या वर्गाला मूर्तिजापूरला ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या घरच्यांचा आणि गावातल्या लोकांचा असा विचार होता की हा पोरगा जीवनात काहीच करू शकत नाही. कारण माझं पूर्वीचं कॅरेक्टर अत्यंत बोगस, त्याच्यामुळे ते माझ्याविषयी गॅरंटी घ्यायला एकही जण तयार नाही. आई वडील पण घ्यायला तयार नाहीत की हा माझा पोरगा चांगला आहे म्हणून. कारण काही चाकूलपणा मी दाखवलं असते. पण मला लहानपणापासून दया यायची, खूप दया यायची.
आणि तो एक माझ्या ठिकाणी चांगला गुण आहे. तर मी 11 वर्गात जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा वडील मला पासला देखील पैसे द्यायला तयार नव्हते, एसटीची पास. तर मी 50 किलोमीटर सायकलिंग करून प्रवास करायचो कॉलेजला जायचो. तर 50 किलोमीटर 11 वर्गात मी सायकलिंग करून कॉलेजला जात होतो. त्यामुळे मला शिक्षणाचं महत्त्व काय आहे ते सायकलिंग करत असताना जास्त मी चिंतन म्हणून करत. जेव्हा सायकलिंग करत होतो तेव्हा मी शिक्षणाचं खूप चिंतन म्हणून करत. आणि त्याच्यामुळे काय झालं की माझ्यात एक जो काही प्रकाश म्हणतात, ज्याला दृष्टी म्हणतात, एक सम्यक दृष्टी म्हणतात, ती माझ्यात असं म्हणा की 1990 मध्ये आली. आणि त्या सम्यक दृष्टीच्या आधारावर मग मी माझा पुढचा प्रवास सुरू केला. BA पर्यंत मुक्तापूरला शिक्षण घेतलं. MA ला विदर्भ महाविद्यालयात, शासकीय विदर्भ महाविद्यालय अमरावतीला MA केलं. आणि मग तिथंच मी 1998 ला प्राध्यापक म्हणून रुजलो. मित्रांनो, एक योग्य व्यक्ती, एक योग्य मार्गदर्शक आणि एक योग्य शिक्षक जोपर्यंत आयुष्यात येत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याला एक दिशा मिळत नाही. सरांच्या मनात असलेले अनेक प्रश्नांची उत्तरे एका शिक्षिकेने दिल्यामुळे ते एका चांगल्या वाटेवर आले किंवा त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं, आयुष्यामध्ये पुढे कसं जायचं हे कळलं. सरांनी जसं सांगितलं की 50 किलोमीटर सायकल चालवून कॉलेजला जायचे आणि त्या सायकल चालवताना ते चिंतन मनन करायचे आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्याचा मार्ग सापडलेला आहे. ही खरंच खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर मला तुम्हाला त्याच्यानंतरचा प्रश्न विचारायचा आहे की जे तुम्ही नेटची एक्झाम पास केली आणि PhD वगैरे केलं ते कशा प्रकारे तुम्ही त्याच्यासाठी उत्स्फूर्तपणे कार्य करत केलं? खरं म्हणजे मी प्राध्यापकाच्या अगोदर मला पोलीस व्हायचं होतं, ते होऊ शकलो नाही. प्राध्यापकाच्या अगोदर मला वकील व्हायचं होतं, ते पण होऊ शकलो नाही. पण मला ना लहानपणापासून इंटरेस्ट प्रबोधन करण्याचा असल्यामुळे मी प्राध्यापकाचा मला जॉब लागणार आणि मी प्राध्यापक होणार हे स्वप्नच मला फार आश्चर्यजनक तेव्हा वाटलं होतं, आश्चर्यकारक वाटलं होतं. परंतु निसर्गाच्या काय म्हणतात, निसर्गाची लीला आणि माझी मेहनत यामुळे मी जसा MA झालो तर 97 ला MA झालो आणि 98 ला प्राध्यापकीच्या जॉबवर लागलो. तर तुम्ही प्रश्न जो विचारला मला की नेट परीक्षा मी कशी पास केली, तर मग मी 98 ला जॉबवर लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता आपण नेट परीक्षा पास केली पाहिजे. पण नेट परीक्षा पास करण्यासाठी जी एक तुमच्या मनाला शांतता पाहिजे, तुमच्या मनाला जी एक शांतता पाहिजे, तुमचं जे काही मन आहे ते सेटल पाहिजे, स्थिर पाहिजे. या दृष्टीनं मी विचार करायला लागलो तेव्हा माझं मन काही स्थिर नव्हतं. मग मला असं वाटलं की आपलं जर मन स्थिर नाही तर मग आपण लवकर नेट परीक्षा पास होणार. स्थिर न नसण्याचं कारण मन की माझं वय तेव्हा 28 वर्ष झालं आणि मग मला असं वाटत होतं की आता जर मी लग्न केलं नाही तर मग मला मुलगी कोणली. म्हणून मग मी पहिल्यांदा हा विचार केला की आपण लग्न करू. लग्न केल्यानंतर नंतर आपण नेट सेट परीक्षा पास करू, जेणेकरून आपण सेटल होऊन जाऊ आणि आपण परीक्षा पास करू. ही जी दृष्टी मला प्राप्त झाली, लग्नाच्या अगोदर लग्न झालं आणि मी मे मध्ये माझं 99 ला लग्न झालं आणि डिसेंबर 99 ला मी नेट परीक्षा पास झाली. पण ही परीक्षा देत असताना मी जे कष्ट घेतले ते मी तुम्हाला सांगितले पाहिजे. मी आणि माझी पत्नी आम्ही विलासनगरमध्ये राहत होतो 10 बाय 10च्या रूम मध्ये. माझ्या पत्नीला मी झोपून देत होतो पहिल्यांदा आणि मग मी रात्रभर नेटच्या परीक्षेचा अभ्यास केला. मी माझ्या पत्नीला पहिल्यांदा झोपून देत होतो, ती झोपली तर मग मी रात्रभर अभ्यास केला आणि मग मी लगेच 99 लाच नेट परीक्षा पास. आणि PhD बद्दल सांगितलं? PhD मॅडम मला 2007 मध्येच मी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि पहिल्यांदा मी सुदाम सावरकरांवर PhD करण्यास ठरवलं होतं. परंतु हाच असा संघर्ष असल्यामुळे त्याला भरपूर वेळ पाहिजे PhD करायला, म्हणून तो वेळ काही माझ्याकडे नव्हता आणि तितके पैसे पण त्यावेळेस PhD ला जे पाहिजे ते नव्हते. त्याच्यामुळे मग मी विचार केला की
आरामाने PhD नेट परीक्षा पास झाल्यानंतर मी PhD आरामाने केली. तर मग मी 2007ला रजिस्ट्रेशन केलं आणि मग बऱ्याच कौटुंबिक गोष्टी घडत गेल्या, स्ट्रगल वाढतच गेला. तो स्ट्रगल काही नोकरी लागल्यावरही थांबता थांबेना. मग तो कुठंतरी 18-19ला वडिलांचा हे झाला, वडील निर्माणस्थ झाले, मग मी थोडा मोकळा झालो. मग पुन्हा मी PhDला सुरुवात केली, PhD लिहायला सुरुवात केली आणि 20ला मला PhD मिळाले. आणि त्या PhDचा विषय आहे लोकानुकंपा या मराठी नियतकालिकाचा चिकित्सक अभ्यास. म्हणजे अस्मितादर्श आणि लोकानुकंपा हे दलित साहित्याला वाहलेले दोन अतिशय सुंदर असे क्रांतिकारक त्रैमासिक होते. त्यामधलं मी लोकानुकंपा हे उपेक्षित असं त्रैमासिक होतं, त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. ज्यावेळेस मी हा प्रबंध सादर केला आणि त्याचे जे व्हायवा घेणारे गाईड्स असतात त्या गाईड्सने देखील माझं खूप मन भरून कौतुक केलं. सुरवाडे सर होते, त्यांनी माझी 1 तास त्याच्यामध्ये हे घेतली, इंटरव्ह्यू घेतली, व्हायवा घेतला आणि मला अतिशय सुंदर असा तुम्ही प्रबंध सादर केला, त्याबद्दल माझं कौतुक. बघितलं मित्रांनो, सरांनी त्यांच्या नेट बद्दल आणि PhDच्या प्रवासाबद्दल आपल्याला सांगितलं आहे. एक तुम्ही जॉब करत असता, एक नोकरी करत असता आणि ते करत असताना तुम्ही नेटची एक्झाम पास करता, सोबतच तुम्ही PhD करता, हे वाटते तेवढं सोपं नाही, बरोबर. तर त्यामुळे आपण सरांचं नक्कीच अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एवढ्या परिस्थितीतून सुद्धा नेट सारखी परीक्षा, जी नॅशनल लेवलची परीक्षा असते, ती पास केली आणि सोबत PhD सुद्धा केली आहे सरांनी. सर, मला यानंतर तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमच्या कुटुंबाबद्दल नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं? माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 3 भावंड, 1 बहीण आणि 2 भाऊ. माझी आई आणि वडील तर 2018ला त्यांचा देहांत झालेला. आई आहे. माझा जो लहान भाऊ आहे तो त्याचं शिक्षण त्यानं चुकीच्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचं शिक्षण थांबून गेलं. म्हणजे तो 12वी नंतर थांबला गेला. मग तो काही पुढे शिकू शकला नाही. बहिणीला टेलर काम करणाऱ्या माणसाला दिलं, ती पुण्याला सेटल झाली. तिचा मुलगा आता इंजिनियर आहे, त्याला चांगलं पॅकेज मिळते. बहीण खात्या पित्या घरच्या सुखी आहे, आनंद. लहान भावाला नोकरीसाठी मी पूर्ण मदत केली आणि त्याला नोकरीवर लावून दिलं. तो आज ST ड्रायव्हर. एवढंच नाही तर त्याला जमीन जुमला घेऊन गेला, त्याला चांगलं सेटल केलं, त्याचं लग्न करून दिलं. आणि आज टोटल असं म्हणता येईल की आज माझी आई माझ्याच भरोसा. मी तिला म्हणजे पूर्ण जबाबदारी मी तिची पूर्ण, म्हणजे भावाची घेतलेली आहे, पुतण्याची घेतलेली आहे, सगळ्यांची जबाबदारी माझ्या कुटुंबामध्ये मी घेतलेली आहे. केवळ माझ्याच कुटुंबातली मी जबाबदारी घेतली नाही, तर माझ्या पत्नीच्या कुटुंबातल्या तिन्ही लोकांची मी जबाबदारी घेतली आणि मी सक्षमपणे ती पार पाडत आहे. माझं कुटुंब खूप माझ्यावर प्रेम करतं. बघितलं मित्रांनो, एक व्यक्ती शिक्षित झाला की तो आपल्या कुटुंबाला सुद्धा एक स्वयंरोजगार किंवा एक रोजगाराच्या मार्गाने लावत असतो. त्यांचं सुद्धा आयुष्य चांगलं सुखी झालं पाहिजे याचा प्रयत्न तो करत असतो. तसेच सर, आम्हाला तुम्हाला विचारावंसं वाटतं की जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितलं की तुम्हाला संगीत क्षेत्रात सुद्धा रुची आहे, तुम्ही हार्मोनियम वगैरे शिकत आहात किंवा तुम्ही वाजवता, तर त्याबद्दलचा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा किंवा तुम्हाला कसं काय वाटलं की तुम्ही ते करायला हवं? खरं म्हणजे मला माझ्या घरात माझ्या वडिलांनाच गाण्याचा भजनाचा छंद असल्यामुळे ते तर उपजतच, रक्तच माझ्या वडिलाचं माझ्या अंगात असल्यामुळे ते माझ्यात येऊन गेलं. पण लहानपणापासून माहीत नाही, मला खूपच संगीताविषयी प्रेम लागलं. त्याचं कारणही असं आहे की खेड्यामध्ये दुसरा काही विरंगुळाच नसतो. गीत गाणे, खेळणे हेच असते. त्याच्यामुळे मग वडिलांनाही संगीताचा छंद आणि मलाही संगीताचा छंद, आणि त्याच्यामुळे मग मला वडिलांनाही बासरी वाजवण्याचा छंद, वडिलांनाही हार्मोनियम वाजवण्याचा छंद, आणि तो मला छंद जळवला. मात्र कवितेचा जो छंद आहे तो मी माझ्या आईकडून, मला माझी आई लहानपणी चांगल्या कवितेमध्ये ती गात असेल, आणि त्याच्यामुळे मग तो जो छंद आला माझ्या ठिकाणी तो आईकडून. या छंदामुळे मला असा फायदा होतो जीवनात
की मी अनसक्सेसच राहत नाही तिथे. बरं. म्हणजे एखादं मी भाषण जरी दिलं तरी मी अनसक्सेस राहतो. कारण काय आहे की मला कोणती ना कोणती कला माझ्या मदतीला धावून येते. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की माझ्या कवितेनं मला नोकरी मिळली. म्हणजे माझ्या कवितेमध्ये इतका पॉवर की तिनं मला नोकरी मिळली. त्याच्यामुळे एक वेगळं प्रेम साहित्यावर आणि कलेवर माझं आहे. आता मी बासरी वाजवतो. बासरी वाजवण्यामागचं माझं एकच रिजन आहे की आता मी जरासं बौद्ध धम्माकडे वळल्यामुळे मला असं वाटतं की बाबा मी जेव्हा माझं निर्वाण होईल तेव्हा मस्त मला देव लोकांमध्ये जाऊन बासरी वाजवण्याचं काम मिळालं पाहिजे. म्हणजे एक भूमिका आता ती माझ्या डोक्यात त्या किंवा देव लोकांकडे वा लोक मनोरंजन करण्यासाठी मी असलो पाहिजे. पण आता वर्तमानामध्ये हे वाटते की मी जर माझ्या बासरीचे स्वर एखाद्या निराशावादी माणसानं ऐकले तर तो जीव देण्यापासून थांबून जाईल. तो आत्महत्या करण्यापासून थांबून जाईल. कारण त्याला असं वाटेल की जीवन किती सुंदर आहे, बाबर बासरीची सूर किती आसमंत धुंद करत आहे असं त्याला वाटेल आणि तो जीव देण्यापासून थांबेल. म्हणजे अनेक निराशलेल्या मनांना उभारी देण्यासाठी देखील माझ्या बासरी सूर कामी पडतील असं मला वाटतं. नक्कीच सर. मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही नोकरी करण्यासोबतच एक सामाजिक कार्य सुद्धा करत आहात. तर त्या सामाजिक कार्यात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळते? प्रेरणा स्रोत कोण आहे तुमचे? माझे प्रेरणा स्रोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, सम्यक समृद्ध आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. हे माझे प्रेरणास्थान आहे. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की लहानपणी मी अशी जातीवादी परिस्थिती पाहिल्यामुळे माझ्यात चीड निर्माण झाल्यामुळे मी वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासूनच चळवळीत काम करायला. म्हणजे मला आठवते की 1980 मध्ये पहिल्यांदा आमच्या गावात श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब आले. तर त्यांच्या समोर करणारा मी होतो. किंवा आमच्या गावात एकदा जातीय दंगल पेटली होती. तिकडले लोक तलवारी कुऱ्हाड घेऊन आले होते आणि आमच्याकडे पण लोक अशाच पद्धतीने गेले. तर मी माझ्या हातात माझ्या वडिलांनी ते हे दिलं होतं, शीख दिली होती मोठी आणि सगळ्याच्या समोर केलं होतं की जर जातीय दंगल होईल तर माझा पोरगा पहिल्यांदा मरेल. हे माझ्या वडिलांनी याच्यात सांगितलं होतं त्या याच्यात दंगलीमध्ये. परंतु माझ्या वडिलाचं एक नैतिक इम्प्रेशन असं होतं की सगळं माझ्या वडिलाच्या मतानं लोकांनी ऐकलं आणि ते जातीय दंगल थांबलं. पण माझ्या वडिलांनी मला समोर करून ते जातीय दंगल त्यावेळेस थांबलं आणि मी गेलो होतो, हातात सीट घेऊन गेलो होतो. सरांच्या सामाजिक कार्याचं बीज कुठेतरी त्यांच्या लहानपणी मिळालेल्या त्यांच्या वागणुकीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर अशाच प्रकारे सरांनी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात कार्य केलेले आहे. तर ते सामाजिक क्षेत्र कोणकोणते होते आपण सरांना विचारूया. तर सामाजिक क्षेत्र म्हणजे आता मॅडम जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही भारतीय बौद्ध महासंघामध्ये कार्यरत आहात, तसंच सोबत अजून कोणकोणते कार्य? मी सुरुवातीला म्हणजे माझी आई भिक्खूंचा खूप हे करायची, म्हणजे त्यांची सेवा खूप करायची आणि आमच्याकडे भिक्खू वगैरे यायचेच कारण आमचं घर खातं पितं होतं. आणि त्याच्यामुळे मग काय की मग मला ते भिक्खू महासंघ त्याची जाणीव झाली. मग त्याच्यात मी काम करायला लागलो. मग मोठा झाल्यानंतर मला हे जे असतात आपल्या जेव्हा मी कॉलेज जीवनामध्ये गेलो तेव्हा मी समाजक्रांती आघाडीमध्ये काम केलं, ते प्राध्यापक नितीन खरे. तर त्यांच्या चळवळीत काम करत असताना एक माझा पिंड तयार झाला, बेसिक तयार झाला. त्यानंतर मग मी तिकडून इकडे कॉलेजमध्ये आल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायला आल्यानंतर मला मग त्रैलोक्य बौद्ध महासंघ तिथं मग मी काम करायला लागलो. तिथं पण धार्मिक काम मी केलं. मला त्यावेळेस धम्ममित्र पण तेव्हा म्हटलं गेलं. मग नोकरी चिखलदऱ्याला लागल्यामुळे आणि मग माझ्या असं लक्षात आलं की या त्रिरत्न आता म्हटलं जातं तेव्हा त्याला त्रैलोक्य म्हटलं जातं. यात आपल्याला काही फार भविष्य नाही आहे बा, कारण त्याचं जे हे सेंटर आहे ते इंग्लंडला आहे आणि त्याचे करते धरते सगळे वेगवेगळे लोक आहेत.
त्याच्यामुळे आपल्याला इथं सामाजिक कार्य करणारे पूर्ण मुभा नाही आहे. तर असा कोणता प्लॅटफॉर्म आहे की आपल्याला पूर्ण सामाजिक कार्य करण्यासाठी मिळेल. तर मग भारतीय बौद्ध महासभेला मी 2019ला जॉईन केलं. तिथपर्यंत मी कुठल्या संघटनेमध्ये काम करत होतो. जबरमारमध्ये काम केलं मी, साप्ताहिक ओळखपत्रामध्ये काम केलेलं आहे अरुण भाऊच्या. असे कामं केलेले आहेत मी. आता मला बरेच आता आठवते नाही की साप्ताहिक विकुलगिरी संदेशमध्ये मी काम केलेलं आहे आणि चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून असणार. तर अशा पद्धतीनं मॅडम मी जीवनामध्ये चळवळीकडे वळलो. आज मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये का वळलो, त्याचं प्रमुख कारण असं आहे की बौद्ध धम्म हा लोकांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. बौद्ध धम्मा एवढा श्रेष्ठ धम्म या जगामध्ये कोणताच नाही, हे आपण लोकांना पटवून दिलं पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्ग लोकांना आपण समजून सांगितला पाहिजे. शील समाधी प्रज्ञेला किती महत्व आहे हे आपण समजून सांगितलं पाहिजे. आणि लोकांच्या मध्ये जो एक आंबेडकरवादाने एक सम्यक सिद्धार्थवाद निर्माण झालेला आहे. म्हणजे एक काही लोक बुद्धाला मानणारे आहेत आणि काही लोक आंबेडकरांना मानणारे आहेत. पण या साहित्यिकांनी म्हणा किंवा या विद्वान लोकांनी म्हणा हा विषय बरोबर समजूनच घेतला नाही. बाबासाहेबांनी, कारण बाबासाहेब काही फार काळ 56 नंतर राहिले नाही, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी त्या राहून गेल्या. तर याच्यामध्ये कसा समन्वय साधता येईल, जो काही समाजामध्ये दरी निर्माण होऊन राहिली की काही लोक विपश्यनाला अजिबात मानत नाही, अजिबातच मानत नाही. आणि का की म्हणते बाबासाहेबांचं तिथंच सांगितलं. तर त्यांनी बाबासाहेब अधुरा वाचल्यामुळे, बाबासाहेबाला त्यांनी बरोबर समजूनच घेतल्या नसल्यामुळे, वरवरच्या कोटेशनवर विश्वास ठेवल्यामुळे असे दिवस आले. आणि त्याच्यामुळे आज समाजामध्ये नैराश्य आले. समाजाला काय करावं हे कळत नाही. म्हणून आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायचा की समाजाला जसं श्रद्धा आहे, श्रद्धा हे इतकं मोठं धन आहे, पण सगळा समाज आज श्रद्धाशील नाही आहे, अश्रद्धा आहे. तो त्याला श्रद्धा समजली नाही आहे, त्याला सम्यक दृष्टी समजली नाही आहे. सम्यक दृष्टी कशाला म्हणतात ते त्याला समजलं नाही. जसं की सम्यक दृष्टीसाठी आपल्याला दान केलं पाहिजे. आपण पहिली अट आहे आपण दान केलं पाहिजे. खूप लोक दानच करत नाही. दान जर केलं असतं तर तथागत चॅनल एखाद्या टावरवर राहिलं असतं नाही का, बरोबर आहे, चांगल्या प्रतिष्ठित ठिकाणी राहिलं, स्वतःची त्याची बिल्डिंग आली. लोक दान करत नाहीत आपल्या समाजात, का की त्यांना त्यांची मिथ्या दृष्टी आहे. त्यांना असं वाटतं की दान जर केलं तर आपली परिस्थिती गरीब होऊन जाईल, मी का दान करावं, माझं तर जास्तीचे पैसे आले का. ही जी काही एक मिथ्या दृष्टिकोन समाजामध्ये आहे, तो मिथ्या दृष्टिकोन घालवण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून भारतीय बौद्ध महासभेमध्ये मी आणि माझी पत्नी दोन्ही माणसं आम्ही तन धनानं काम करतो. म्हणजे भारतीय बौद्ध महासभेमध्ये पैसा मिळत नाही, तर भारतीय बौद्ध महासभेमध्ये दान करून ही चळवळ चालवत. तर निश्चितच हे करत असताना आज आम्हाला आनंद. बघितलं मित्रांनो, भरकटलेल्या समाजाला एक मार्ग दाखवण्याचं कार्य सर करतात आहे. बौद्ध धम्माची शिकवण काय आहे हे समजावून देण्याचं कार्य सर आणि त्यांच्या पत्नी करतात आहे. भारतीय बौद्ध महासंघासोबत जोडल्याने त्यांच्या आयुष्यात एक फरक पडलेलाच आहे. सोबतच त्यांच्या आयुष्यात घडलेला फरक ते बाकीच्यांच्या आयुष्यात सुद्धा घडवण्याचे प्रयत्न करतात. सर शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचं कार्य करतात आहेत, सोबतच सामाजिक क्षेत्रात सुद्धा ते कार्य करतात आहेत. तर या कार्याकरिता तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले असतील सर, तर त्या पुरस्कारांबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मला एक विद्याभूषण पुरस्कार मिळाला, जी की मी नेट परीक्षा पास केल्यामुळे. आणि एक प्रतिभा ताई आपल्या ज्या होत्या, प्रतिभाताई पाटील, त्यांच्या त्या राष्ट्रपती असताना त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. छोटे मोठे पुरस्कार खूप मिळाले, मला आठवते. पण मला जो पुरस्कार पाहिजे होता माझ्या जीवनामध्ये, तो पुरस्कार मला मिळाला. तो कसा मिळाला तुम्हाला सांगतो. आता मागच्या महिन्यातलीच गोष्ट, महिला कार्यकारिणीची निवड, महिलाची निवड करायची होती. तर मी आणि माझी पत्नी
काम करतोय भारतीय बौद्ध महासभेमध्ये, त्यांची अट अशी होती की बा एका घरातले दोन्ही माणसं अध्यक्षपदावर पाहिजे. मग मला मला माहित होतं की माझी पत्नी जास्त काम करून राहिली आहे, ती सगळ्या लेडीजपेक्षा जास्त काम करून राहिलेली आहे. मी जरी तिचा पती असलो तरी मला एक न्यायाधीश म्हणून, एक परीक्षक म्हणून माझ्या पत्नीलाच मला मार्क द्यावे लागतील. ती जरी माझी पत्नी आहे तरी मी तिच्या पाठी भक्कमपणे उभा राहिलो, पण ते काही मान्य करायला तयार नाही. मग काय झालं की ते म्हटलं बा मी माझा अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तरी माझ्या पत्नीला करा. मग ते म्हणजे असं चालेल म्हणे, तुम्ही तुमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या. मी जाहीरपणे माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मॅडम तुम्हाला खोटं नाही सांगत, आम्हाला सरदार सरच अध्यक्ष पाहिजे म्हणून सगळ्या सभेतल्या लोकांनी म्हटलं आणि सभेतून लोक उठून गेले. हा माझा जीवनातला सर्वात मोठा पुरस्कार समजतो की माझ्यासाठी सभेतून लोक उठून गेले आणि आम्हाला अध्यक्ष म्हणून सरदार सरच पाहिजे. हा मला सर्वात मोठा पुरस्कार आजच्या तारखेला मिळाला. बघितलं जनादेश काय असतो. तुम्ही जेव्हा एका पातळीवर काम करत असता, जेव्हा लोकांमध्ये तुम्ही काम करत असता, तुमची एक इमेज तयार होते त्या लोकांमध्ये, आणि ती इमेज सरांना कळली आहे की त्यांची इमेज काय आहे लोकांमध्ये. जनादेश जो आपण म्हणतो तो यालाच म्हणतो आपण. सामाजिक कार्य करताना तुम्हाला अनेक अडथळे येत असतील सर, तर ते कोणत्या प्रकारचे अडथळे येतात आणि ते अडथळे तुम्ही कसे पार पाडता? नाही, आता सामाजिक कार्य करताना तर पहिल्यांदा मला अडथळे येत होते, त्या अडथळ्यावरच मी पहिल्यांदा मानतो. मला सामाजिक कार्य करताना मी जेव्हा मॅट्रिक फेल होतो तेव्हा मी शिक्षण नसल्याचा मला अडथळा यायचा, म्हणून तो मी आता सध्या एम ए पालीमध्ये आता कोणीच म्हणणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही इतकं शिक्षण घेतलेलं आहे, इतकं शिक्षण क्षेत्रात काम करत आहात, तर साहजिकच तुम्हाला कोणीच म्हणू नाही शकणार. तो अडथळा तुम्ही पार तर केलाच, पण एक नवीन पातळीवर नेऊन ठेवला आहे त्याला, की बघा की मी सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोलाचं कार्य करू शकतो. दुसरा अडथळा होता मॅडम चळवळीमध्ये आर्थिक, तर तो पण मी संपवतो, कारण मी आता क्लास 1 ऑफिसर आहे. बरोबर आहे, आर्थिकरित्या तुम्ही समृद्ध झाले. त्याच्यामुळे चळवळीमध्ये काय पाहिजे, तुम्ही निरोगी पाहिजे. बरोबर, तुम्ही निरोगी असणं फार गरजेचं आहे. भगवंताने मला आतापर्यंत तरी कुठला रोग दिला नाही, म्हणजे मी पहिले निरोगी आहे. त्यानंतर माझ्याकडे पैसे आहेत, त्याच्यानंतर माझ्याकडे धर्माचं जे काही ज्ञान आहे ते पण मी संपादन करत राहतो आणि लोकांना सांगत राहतो. म्हणजे आता मला काही कोणी असं मी डिबेट पण करायला तयार आहे. म्हणजे बौद्ध धर्माविषयी कोणी डिबेट करत असेल, आंबेडकरी चळवळीविषयी डिबेट करत असेल, कुठल्याही विषयात जर माझ्यासोबत डिबेट करत असेल तर मी करायला तयार. इतकी स्वतःची आता मी त्याला काय म्हणतात तयारी करते. ते कशामुळे झालं की माझ्याकडे तन आहे, मन आहे आणि पहिली गोष्ट आहे की माझ्याकडे मन आहे. मला बाबासाहेबांच्या चळवळीत काहीतरी करून मरायचं. मला नावासाठी नाही मरायचं, मला प्रतिष्ठेसाठी नाही मरायचं, प्रसिद्धीसाठी नाही मरायचं, तर मला काहीतरी करून मरायचं. काहीतरी करून मरायचं म्हणजे काय, तर माझ्या समाजाचं चांगलं करून मला मरायचं आहे. माझा समाज जेवढा चांगला तेवढा मग मला स्वतःला. जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात काम करत असतो तेव्हा आपण आपल्या कमजोरी ज्या असतात त्याच्यावर काम करणं खूप जास्त महत्वाचं असतं. ती कमजोरी मग शारीरिक असो, आर्थिक असो, मानसिक असो किंवा सामाजिक असो, सरांनी या चारही कमजोऱ्यांवर प्रभुत्व मिळवले आणि त्यांना मात दिली आहे. सर एक उत्तम कवी आहेत, साहित्यिक आहेत, तर मी सरांना एक विनंती करते की सरांनी त्यांनी रचलेली एखादी कविता आम्हाला ऐकवावी. तर माझा मूळ पिंड जो आहे, तुम्हाला सांगितलं की लहानपणी मी फार विद्रोही होतो. बरोबर. आणि लहानपणी जर तुम्ही विद्रोही असाल, जसे तुमच्यावर संस्कार झाले ते मरेपर्यंत राहतात. ते मग माझ्या कवितेतून तुम्हाला दिसतील, माझ्या वर्तनातून ते दिसतील. असं असलं तरी मी मात्र जाणीवपूर्वक ज्याला काय म्हणतात सम्यक वाणी संपादन करण्याचा प्रयत्न करतो, सम्यक संकल्प करण्याचा प्रयत्न करतो, किंवा सम्यक आजीविका मिळाली पाहिजे याचाच मी प्रयत्न करतो. असं असलं तरी मला हे माहित आहे की या देशामध्ये जे युद्ध चालू आहे, हे युद्ध कोणामध्ये चालू आहे, तर ब्राह्मण शाही आणि इकडे बौद्ध शाही.
बौद्ध संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती, या दोन संस्कृतीमध्ये युद्ध चाललं आणि हे युद्ध इथून 2600 वर्षापासून चालू आहे. तर या युद्धाचं जे महत्वाचं जे आहे राजकारण याच्यामध्ये, तर याच्यामध्ये राजकारण हे आहे की माणसाला श्रेष्ठ कनिष्ठ समजल्या गेलेलं. म्हणजे एखादा माणूस कितीही गुणवान असेल आणि तो जर खालच्या जातीत जन्माला आला असेल तर त्याच्या गुणाला काही किंमत राहत, असं हे युद्ध या देशामध्ये सुरू आहे. म्हणजे माझा विरोध हा ब्राह्मण्य असणाऱ्या लोकांना, ब्राह्मणांना माझा विरोध कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. कारण ब्राह्मण असलेले लोक फार चांगले आहेत, फार म्हणजे फारच चांगले आहेत. त्यांना तर मी या पृथ्वीवरले देव लोक म्हणतो. पण ज्यांच्यात ब्राह्मण्य घुसलेलं आहे ते लोक मला या देशाचे आतंकवादी वाटतात, दहशतवादी वाटतात. असा हा सगळा विषय असल्यामुळे मला हे म्हणायचं आहे, माझी एक कविता आहे कुठले स्वातंत्र्य. त्या कवितेमध्ये म्हटलं आम्ही रोजच गुलाम असतो कोणत्या सिटीजावर स्वतंत्र उत्सव साजरा करा. आम्ही रोजच गुलाम असतो कोणत्या सिटीजावर स्वतंत्र उत्सव साजरा करावा. अरे हे सिटीज त्यांचे, हे आभाळ त्यांचा, त्यांचं हा देश त्यांचा, ही सत्ता त्यांची, हा देव त्यांचा, हा पैसा त्यांचा. सारेच कसे त्यांनी खरीदले, सारेच कसे त्यांनी खरीदलेले. आम्ही जगतो कसे, जगतो का, जगावे कसे हे प्रश्न श्वापदाप्रमाणे म्हणजे जनावराप्रमाणे आमचे अजूनही अनुत्तर आहेत. म्हणून आजही स्वातंत्र्याच्या घोषणा उर्मीतून देताना हात छाटल्यासारखे. अरे अशोकाला बुद्धाच्या शांतीने महान केले आणि आम्हाला अशोक चक्राच्या देशाने गुलाम. म्हणून रक्तात पेटलेल्या अनेक क्रांतिकारकांनो ओळखा आपण आपल्याला. रक्तात पेटलेल्या अनेक क्रांतिकारकांनो ओळखा आपण आपल्याला. कुठपर्यंत मरायचे आपणच असे देशाच्या कानाकोपऱ्यात, कुठपर्यंत मरायचे आपण असे देशाच्या कानाकोपऱ्यात. जरा या ना इथे विश्रांतीला, जरा याही धडपडणाऱ्या हृदयाचा रिदम ऐकून घ्या. जरा या ना इथे विश्रांतीला. म्हणजे कवी आता स्वतःकडे बोलावतो या क्रांतिकारकांना. त्या क्रांतिकारकांना म्हणतो की या ना इथे विश्रांतीला, जरा याही धडपडणाऱ्या हृदयाचा रिदम ऐकून घ्या ना. कदाचित तुमच्या वांज गर्भाशयातून एखादा क्रांतिपुत्र जन्मेल. कदाचित तुमच्या वांज गर्भाशयातून एखादा क्रांतिपुत्र जन्मेल. आम्ही असतो झोपडपट्टीत, फुटपाथवर, गलिच्छ वस्तीत, त्यातच जगत असतो उद्याचा इतिहास लिहिण्यासाठी, या देशाला महान करण्यासाठी, या देशाला महान करण्यासाठी. खूपच अतिशय जाज्वल्य अशा शब्दांमध्ये सरांनी एक कविता आपल्या समोर सादर केली. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल माहित नाही, पण मला सुद्धा असे अंगावर रोमटे खळ उभे झाल्यासारखे झाले आहेत. अशा शब्दांमध्ये सरांनी इतकी सुंदर कविता, सुंदर म्हटल्यापेक्षा एक जाज्वल्य कविता, समाजाचे डोळे उघडणारी अशी कविता सरांनी सादर केली आहे. धन्यवाद सर. सर, यानंतरचा माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आज तुम्ही आजची जी पिढी आहे ती बघत आहात. खूपशे तरुण तरुणी मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. समाजाशी आपलं काही देणं लागतो आपण हे त्यांच्या मनातही नसतं किंवा त्यांना कोणी सांगितलेलंही नसतं. सोबतच व्यसनाधीनता पण आहे. म्हणजे पिढी भरकटत चाललेली आहे. आता तुम्ही जसं कॉलेजमध्ये शिकवता तर तुम्ही एका नवीन जी पिढी समाजात येत असते त्या पिढीच्या जवळ असता, त्या पिढीला जवळून बघत असता. तर तुम्हाला असं काय वेगळं वाटतं, जे तुमचा काळ होता आणि आताचा काळ होता, तर तुम्हाला काय वेगळं वाटतं आताच्या पिढीमध्ये? आताच्या पिढीमध्ये मला वेगळेपण हे वाटते की आमच्यापेक्षा आताची पिढी खूप हुशार, टॅलेंट आहे, सगळं आहे त्यांच्याकडे. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून मी त्यांना हेच म्हणेल की दररोज अभ्यास करा, दररोज अभ्यास करा, रात्रंदिवस अभ्यास करा. केलेल्या अभ्यासाचा हिशोब न ठेवता
तुम्ही जर अभ्यासच करत राहाल तर यश तुमच्या पाठीमागे येईल. म्हणजे तरुणांनी आज काय करायला पाहिजे तर केवळ आणि केवळ अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यास करण्यासाठी जी आपली आज मेंटॅलिटी आहे ती मेंटॅलिटी पहिल्यांदा दुरुस्त करून घेतली पाहिजे. आता दुरुस्त करायची म्हणजे कशी करायची तर समजा त्याच्या घरातले त्याचे वडील जर लोभी असतील, त्याच्या घरातले त्याचे वडील जर द्वेषी असतील, त्याच्या घरातले वडील जर मोहमयी असतील, अज्ञानी असतील त्याचे आई वडील, तर त्याच्याकडून कशी आपण अपेक्षा करणार हा माझ्याकडे फार म्हणजे मोठा प्रश्न. म्हणजे जर एखाद्याचे आई वडील लोभी असतात म्हणून पोरगा लोभी होते आपण पाहतो, म्हणजे बरेच उदाहरण आहेत. म्हणून माझं हे मत नाही नवीन युवकांना, नवपिढीला, तुम्ही हुशार आहात, टॅलेंट आहे तुमच्याकडे, भरपूर टॅलेंट आहे. त्या टॅलेंटचा तुम्हाला जर वापर करून घ्यायचा असेल तर तुम्ही लोभी होता का, तर तुम्ही स्वार्थ सोडून तुम्ही काय झालं पाहिजे, दानी झालं. नव्या पिढीनं दान करणं हे शिकलं पाहिजे. द्वेषाच्या ऐवजी तुम्ही नव्या पिढीला खूप आता राग येतो. का राग येतो? कारण ते आई वडिलाला मानत नाही. आई वडिलाला का मानत नाही? कारण आई वडिलांना त्याच्या आई वडिलाला मानलं नाही. असा हा प्रश्न. म्हणून आताचे पोरं आई वडिलाला का मानत नाही? कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना मानलं नाही. आणि हे याला म्हणतात खोटा. तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल, मोठ्यातल्या मोठा साहेब बनायचं असेल तर आई वडिलासारखा या पृथ्वीवर म्हणजे देव ज्याला म्हणू तो कोण? आई वडीलच देव आहे ही भावना प्रत्येक युवकाच्या मनात असली पाहिजे. आणि आईनं जे मागितलं ते दिलं पाहिजे, वडिलांनी जे मागितलं ते दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण देवाला देतो त्याप्रमाणे त्यांची खूप सेवा केली पाहिजे. तुमच्या पाठीमागे यश हवं नाही. तुम्हाला नोकरीच्या मागे धावावं लागेल नाही, नोकरी तुमच्या मागे. इतका आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये शक्ती. बघितलं मित्रांनो, सरांनी खूप एक महत्वाचा संदेश आपल्याला दिला आहे की आपल्या आई वडिलांची सेवा करा, यश नक्कीच तुमच्या मागे आहे. सर, मला तुम्हाला विचारावं असं वाटते की चिखलदऱ्यासारख्या दुर्गम ठिकाणी तुम्ही शिक्षणाचे काम करतात आहात, तर तिथले जे युवक आहेत, जे तुमचे विद्यार्थी आहेत, त्यांना कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करता आणि तुम्हाला मार्गदर्शन करताना किंवा विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्यासोबत सामंजस्याने कसं राहायचं गरज पडते किंवा काय अडथळे येतात तुम्हाला? आमचे जे विद्यार्थी आहेत अत्यंत नम्रताशील. कारण ते जे विद्यार्थी आलेले असतात ते सगळे त्या मेळघाट संस्कृती, आणि मेळघाट संस्कृती जे विद्यार्थी शिकणारे असतात त्यांना मेळघाटची संस्कृती चांगल्या पद्धतीने, त्याच्यामुळे ते खोटे बोलत नाहीत. ते म्हणजे मी कोणा विद्यार्थिनीला जर पैसे दिले तर ती विद्यार्थिनी गरीब जरी असली तरी मला माझे पैसे परत. फक्त तिने म्हटलं पाहिजे की सर मी तुमचे पैसे परत. जर तिने म्हटलं नाही तर मग मिळत नाही. पण तिने जर म्हटलं मी परत करायचं तर ती करते. तसंच पोरांचं पण. मुद्दा कसा आहे मॅडम, आमच्या मेळघाटमध्ये शिक्षणाच्या बाबतीत फारच दुरावा असतो. म्हणजे 10वी पर्यंत मुलं कुठं आश्रम शाळेत शिकतात, कुठं 10वी-12वी पर्यंत आश्रम शाळेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते हॉस्टेलमध्ये राहून शिकतात. आणि त्याचा परिणाम असा होते की ते शिक्षणापेक्षा त्यांच्या राहणीमानाला, खाण्यापिण्याला जास्त. मग अशा परिस्थितीमध्ये काय होते की मॅट्रिक सारख्या किंवा 12वी सारख्या याच्यामध्ये टोटली असे कॉप्याच्या भरोशावर होते. त्याच्यामुळे शार्प असं टॅलेंट बाहेर पडत नाही. आणि मग आमच्या ठिकाणी असे जर अशा याच्यातून आलेले पोरं असतील तर आम्ही मंदिराचा कळस देणार आहे. प्राध्यापक म्हणजे आम्ही मंदिराला कळस लावणार. तर असे जर पोरं आमच्याकडे आले तर आम्ही काय करणार? त्यातून मग जे काही ज्यांचे आई वडील सुसंस्कृत असतात, ज्यांचे घरात चांगले संस्कार असतात, अशा मुलांमधून आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो. आणि मग त्यांना MPSCचं मार्गदर्शन असेल, नेटचं मार्गदर्शन असेल,
किंवा जीवनाविषयीचं मार्गदर्शन असेल ते त्यांना सांगायचं. आणि आता जसं आपण हा मुद्दा काढलाच आहे, तर मला तुम्हाला विचारावंच वाटतं की शिक्षणाची दुरावस्था झाली आहे का, असं तुम्हाला वाटतं का? मी एक प्रामाणिक माणूस आहे, 100% दुरावस्था झालेली आहे. माझा म्हणजे तुम्हाला सांगतो मॅडम, तुम्ही चांगला प्रश्न विचारला मला. 1950 पासून जर आपल्या देशामध्ये आपली घटना आपण लागू केली तर आपले मूल्य काय होते? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे मूल्य होते, हे जीवन मूल्य होते. मग या जीवन मूल्याचं शिक्षण आज दिल्याच जात नाही. म्हणून आमचा आग्रह हा आहे की जे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी 82,000 जे उपदेश जगाला केले, भारतालाच नाही, केवळ बौद्धालाच नाही, तर जगातल्या सगळ्या माणसाला जे उपदेश केले, आणि त्या उपदेशामुळे माणसाचं निश्चितच कल्याण होते. माणूस दुःखापासून दूर जाऊन सुखी होतो. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे हा सुखाचा मार्ग आहे. हे शिक्षण मुलांना द्यायला पाहिजे. म्हणजे तो लोभी, आजचा विद्यार्थी जो लोभी आहे, आज किती खुन होतात, दररोज खुन होतात, बाईवर किती अत्याचार होऊन राहिले, कारण ते एज्युकेशन मध्ये नाही आहे ना. जे त्याला शिकवायला पाहिजे ते त्याच्यात नसल्यामुळे ते असे करून राहिलेले आहेत. काय आश्चर्य आहे. म्हणजे दररोजचे वृत्तपत्र जर तुम्ही पाहता, किती भयंकर भयंकर बातम्या येतात. ते कशामुळे येऊन राहिलं? शिक्षण तुमचं मजबूत नाही आहे, संस्कार देणारं शिक्षण तुमच्याकडे राहिलेलं नाही आहे. तुम्ही आताचे जे लोक आहेत, आता लिहिणारे लोक आहेत, ते अभ्यासक्रमामध्ये येऊन राहिले. त्यांचं स्वतःचं जीवन त्यांनी सुधरवलं नाही, तर या नव्या पिढीला काय सुधरवणार आहे ते? म्हणून आमचा आग्रह असा आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे ते सगळं तत्वज्ञान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं तत्वज्ञान, महात्मा फुल्यांचं सगळं तत्वज्ञान, छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती शाहू महाराजांचं, यांचं सगळं तत्वज्ञान शिक्षणामध्ये आलं पाहिजे. आपण शिक्षण कशासाठी घेत असतो? शिक्षण आपण अज्ञान नष्ट करण्यासाठी घेत असतो, पैसे कमावण्यासाठी थोडी घेतो आपण. आपल्यातली जर तृष्णाच आपण नष्ट करू शकलो नाही तर आपलं काय शिक्षण कामाचं? म्हणजे आज अनेक विद्वान लोक तृष्णेनं ग्रस्त आहेत, अनेक विद्वान लोक भौतिकवादी आहेत, अनेक विद्वान लोकांचं कॅरेक्टर जर पाहिलं तर त्यांना विद्वान कोणत्या अँगलनं आपण म्हणा हे आपल्याला कळत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज ज्ञानाचा अभाव झालेला आहे समाजामध्ये, ज्ञानीच लोक नाही आहे. सगळे औषध नवशे सगळे समाजात लोक बदले आहेत, ज्ञानी लोक समाजात राहिलेले नाही आहे. आणि म्हणून मी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तेच काम करतोय की समाजाला कसं ज्ञानी बनवतात, आणि समाजाला ज्ञानी बनवता मी कसा ज्ञानी होईल हा माझा विचार असतो. सर, तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकवता त्या महाविद्यालयाबद्दल थोडस सांगा ना. मॅडम, माझं महाविद्यालय हे प्राकृतिक सौंदर्याने नटलेलं आहे. हा, चिखलदऱ्याला आपण विदर्भाचं नंदनवन असं म्हणतो, बरोबर आहे. आणि आमचं कॉलेज 12 ऑगस्ट 1996 त्याची स्थापना झाली. ती स्थापना करत असताना आमच्या मेळघाट परिसरामध्ये एकही उच्च शिक्षण देणारं महाविद्यालय नव्हतं. पहिलं आमचं महाविद्यालय मेळघाटमध्ये तिथे उच्च शिक्षण देतं. चिखलदरा तालुक्यामध्ये पहिलं आमचं महाविद्यालय तिथे आता उच्च शिक्षण देतं. आणि उच्च शिक्षणाचे अत्याधुनिक विषय आमचे महाविद्यालय, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य इतके मॅच्युअर आणि इतके अभ्यासू आणि कर्तृत्वान आहेत की आमच्या कॉलेजला म्हणजे A ग्रेड मिळाले नॅकमध्ये आणि परमनंट ॲप्लिकेशन मिळालेलं आहे. आणि आता आमच्या कॉलेजला 5 करोडचं ग्रँट मिळालेलं आहे आम्हाला कॉलेज बांधण्यासाठी. आमच्याकडे भरपूर प्रयोगशाळेचे साधनं आहेत, आमच्याकडे भरपूर ग्रंथ उपलब्ध आहेत. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या आमचं महाविद्यालय अत्यंत समृद्ध आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये सगळे लोक डॉक्टरेट आहेत. म्हणजे मी डॉक्टर असं नाही, आमच्या इथं सगळेच लोक डॉक्टरेट आहेत.
आमच्या महाविद्यालयामध्ये वैज्ञानिक पद्धतीनं काम करणारे लोक आहेत, संशोधनामध्ये मग्न असणारे लोक आहेत, नवनवीन काहीतरी शोधून काढलं पाहिजे याच्यामध्ये हे आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही पालक योजना राबवतो आणि त्या पालक योजनेच्या माध्यमातून आम्ही सगळे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतो. केवळ आम्ही त्यांचे प्रश्न समजूनच घेत नाही, तर विशिष्ट निधी त्यांच्यासाठी आम्ही जमा करतो दर महिन्याला आणि मग त्या निधीतून त्यांच्या काय व्यवस्था करता येईल त्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये बरेचदा आदिवासी विद्यार्थ्यांकडे परीक्षा फी भरण्याची देखील व्यवस्था नसते, तर आम्ही सगळे प्राध्यापक लोक, आम्ही ते वाटून घेतलेले पालक आहे, आम्ही सगळे प्राध्यापक लोक मग आम्ही त्या पालकांचे पैसे आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त आमच्या कॉलेजमध्ये यावं, आमच्या कॉलेजचं जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा उपयोग करावा, प्रयोगशाळेचा उपयोग करावा आणि ज्ञानी व्हावं, हीच आमची भूमिका आहे. कारण आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय जगदीशभाऊ गुप्ता, त्यांनी तो हा उद्देश ठेवूनच ही संस्था काढलेली आहे की आदिवासी मुलांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, ना नफा ना तोटा, या बेसवर आमचं कॉलेज आम्ही चालवतो. चिखलदऱ्यासारख्या दुर्गम ठिकाणी असं सुसज्ज असं महाविद्यालय सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याची माहिती आपल्याला आत्ताच सरांनी दिली आहे. तुम्ही जर आजूबाजूला चिखलदऱ्याच्या आजूबाजूला जर राहत असाल तर नक्कीच महाविद्यालयाला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की महाविद्यालयात कोणकोणत्या सोयी सुविधा मिळालेल्या आहेत. सर, मला तुम्हाला यानंतरचा प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही तुमची नोकरी झालं, आर्थिकरित्या तुम्ही स्वावलंबी झाले, त्याच्यानंतर समाजामध्ये तुम्ही एवढं छान काम करत आहात, तर कुठेतरी घरातल्या लोकांचा एक सपोर्ट असतो, कुठेतरी घरी आपण शांत असतो किंवा घरी आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, त्याच्यामुळे आपण बाहेर जाऊन काम करू शकतो. तर तेच मला विचारायचं होतं की तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या घरातून सपोर्ट मिळतो? मला आता सपोर्ट मला 100% मिळतो. त्याचं कारण असं आहे, मी ज्या मुलीशी लग्न केलं तिचं घरानं टोटली चळवली. अच्छा, ओके. म्हणजे तिच्या घरी प्रकाश आंबेडकर साहेब येऊन गेलेले आहेत, गवळी साहेब गेलेले आहेत, आठवले साहेब गेलेले आहेत, कवाळे साहेब गेलेले आहेत, त्यांच्याकडे जेवण केलेलं आहे. जेवण करण्यामध्ये पुढे पुढे करणारी ही समजा स्वयंपाक करण्यामध्ये, तर तिच्या म्हणजे गवळी आमचे जे आहेत जगन्नाथ सुभेदार जगन्नाथ गवळी आणि आमचे उत्तमराव गवळी, हे नाव अमरावती शहरात मोठं आहे, यांना माहीत आहे. तर त्या घराणं किती मिळते, त्याच्यामुळे तिला लहानपणापासूनच ती आवड आहे. त्याच्यामुळे असं काही नाही. आणि तिला आज असं वाटते की माझा नवरा जर महात्मा फुले असेल तर मी सावित्री का होईल, आज तिला असं वाटतं आणि त्या दृष्टीने ती प्रयत्न करते. आणि म्हणून आम्ही आज दोघे जण आज आम्ही मैदान लावतो. ही कार्यक्रमाची उद्घाटक आहे आणि मी कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे. तिथं महिलांचं 10 दिवसाचं उपाशिका शिबिर आम्ही लावतो. तर आम्ही असंच स्वतःला म्हणून घ्यायचं, आपण फुले आहोत, ती सावित्री म्हणतो स्वतःला, आणि आम्ही असं काम करून तर म्हणजे व्यवस्थित माझं स्वप्न होतं, मला LLB व्हायचं होतं, होऊ शकलो नाही. मुलगी आता एक पोटी क्लॅटची परीक्षा देऊन झाली, एक पोटी औरंगाबादला वकिलीची परीक्षा देऊन झाली. आणि त्यांना सांगणं माझं हे आहे की मला जर LLB होतं जरी आलं नाही तरी मात्र तुम्हाला LLB व्हायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय सुविधा पाहिजे, मी माझ्या मुलींना कुठल्याच प्रकारच्या पैशाची कपड्याची कधी मनाई करत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी माझ्याजवळ नाहीच नाही. त्यांनी म्हटलं मला पप्पा 2000 पाठवा तर मी 5000 पाठवा. माझं त्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की मुलींचं डोकं हे व्यवस्थित राहतं, तिच्या डोक्यानं व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि तिला असं वाटलं नाही पाहिजे की मी कुठेतरी कमजोर आहे. म्हणून तिला सक्षम बनवण्यासाठी आई वडिलांनी तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तसा मी त्यांच्या पाठीशी उभी राहतो. तेही माझ्यावर खूप प्रेम करतात, माझ्या मुली खूप प्रेम करतात. कुटुंबाची साथ असली की मनुष्य काहीही करायला तयार होतो आणि यशाची शिखरं गाठतो, हे आपल्याला सरांकडे बघून नक्कीच कळत आहे. तर मला सर, तुम्हाला आता आपलं कार्यक्रमाच्या शेवट व्हायला आलेला आहे, तर मी तुम्हाला एक विचारू इच्छिते की समाजाला आज प्रबोधनाची खूप आवश्यकता आहे, तर तुमच्यातर्फे एक असा संदेश हवा होता आम्हाला
जेणेकरून आमचं जे चॅनल आहे तथागत चॅनल याच्या संबंधी तुम्हाला काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही एक प्रबोधन आमच्या दर्शकांना द्यावं अशी माझी इच्छा आहे. नाही, प्रबोधन मी काय करणार, इतकं बाबासाहेबांना प्रबोधन करून ठेवलेलं आहे. बाबासाहेब काय म्हणतात, त्याग करा. प्रत्येक माणसाला बाबासाहेब म्हणतात त्याग करा, म्हणून प्रत्येक माणसाने त्याग केला पाहिजे. बाबासाहेबाचं आपण ऐकलं पाहिजे. बाबासाहेबाला आपण केवळ तोंडातच नाही ठेवलं पाहिजे, डोक्यातही घेतलं पाहिजे. त्याग करा, केवळ आणखी त्याग करा. जेवढा तुम्ही त्याग करता त्याच्यापेक्षा आणखी त्याग करा. आणि केलेल्या त्यागाची आणि हालाची पर्वा न करता तुम्ही जर तुमचा झगडा एकसारखा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती. म्हणजे बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याग करा, आणखी त्याग करा. केलेल्या त्यागाची आणि हालाची पर्वा न करता तुम्ही एकसारखा तुमचा झगडा जर चालू ठेवा तरच तुम्हाला मुक्ती. आणि मुक्ती म्हणजे कोणती मुक्ती, तर तुम्ही लोभापासून मुक्त व्हा, तुम्ही देशापासून मुक्त व्हा, तुम्ही मोहमायेपासून मुक्त व्हा, तृष्णेपासून मुक्त व्हा. सिद्धार्थ गौतम आठवलं म्हणून सांगतो, सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे तृष्णा अशी आहे की धरतीवर तुम्ही पैशाचा पाऊस जरी पाडला तरी लोकांची तृष्णा पूर्ण होते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा त्याग करता तेव्हा तुम्ही तृष्णेपासून दूर जात असता. म्हणून तृष्णा नष्ट करा, तृष्णा नष्ट होते. म्हणून बाबासाहेब म्हणतात तुम्ही त्याग करा. कोण्या गोष्टीचा त्याग करा, तर भौतिक सुखाचा त्याग. त्याग कोण्या गोष्टीचा करा, तर भौतिक सुखाचा त्याग करा आणि आध्यात्मिक सुखाला आपल्याजवळ आणा. आणि आध्यात्मिक सुख मिळवण्यासाठी त्याग, असं बाबासाहेब. हाच मला समजून द्या. तर माझं प्रेक्षकांना एक आव्हान आहे. हे अरुण भाऊ वानखळे, आम्ही महाविद्यालयीन जीवनापासूनचे मित्र आहोत. त्यांच्या सुखदुःखात, आमच्या सुखदुःखात ते सहभागी असतात. अतिशय संघर्ष करून त्यांनी हे तथागत चॅनल या मल्टीमीडियाच्या दुनियामध्ये, या जागतिकीकरणाच्या दिवसामध्ये ते उभं केलेलं आहे अमरावती सारख्या शहरामध्ये. या चॅनलच्या माध्यमातून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. तथागत सम्यक संबुद्धाचे जे काही वचन आहेत, जे काही प्रवचन आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. एक लोकांना प्रबोधनाचं माध्यम म्हणून तथागत टीव्ही चॅनल त्यांना निर्माण करून द्यायचं. हे सगळं होत असताना याला महत्वाचा जो पाया आहे या चॅनलचा, तो महत्वाचा पाया जो आहे तो आर्थिक असतो. कारण आज स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपली आर्थिक मजबूत आपण असलो पाहिजे. पण अशा संदर्भात आपण जर तथागताला कोणत्या रूपात आपण मदत करू शकतो हे समाजानं ठरवायचं आहे. समजा तथागतसाठी प्रत्येक पुऱ्यानं, नगरानं जर ठरवलं की बा तथागत टीव्ही चॅनलसाठी आम्ही 10 रुपये देतो. समजा नवसारी सारख्या ठिकाणच्या लोकांनी ठरवलं की आम्ही तथागत टीव्ही चॅनलला फक्त 10 रुपये देतो, तर त्या नवसारी सारख्या ठिकाणच्या एका नगरामध्ये 5000 लोक आहेत. तर 5000 गुणिला 10 आपण केलंय तर किती रुपये उभे राहतात. अशा पद्धतीनं आपल्याला समाजाला वर्गणी निर्माण करावी लागेल तथागत टीव्ही चॅनलसाठी. नाहीतर मग आपण जे चॅनल आलेले आहेत त्या चॅनलवर कुठं आपलं जीवन असते, कुठं मुकेश सरदार राहते, तिथं कोण दाखवते त्याला. तो कितीही विद्वान असेल, कितीही गुणवान असेल तरी तो आपल्या विचारसरणीला विरोध करणार आहे. हा ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करणार आहे. म्हणून मला कशाला बोलावतील त्या चॅनलवर. म्हणजे आपल्या लोकांना एक वैचारिक विचारपीठ निर्माण करून देण्याचं काम तथागत टीव्ही चॅनल करत आहे. आणि त्यासाठी आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्याला हक्काचं दिसणारं चॅनल असावं. ते तथागत टीव्ही चॅनल आहे, त्याला आपण सपोर्ट का करू नये.
आणि जर सपोर्ट केला तर ते चॅनलचा संसार मोठा होईल. संसार मोठा झाला की आपलं जे काही कार्य आहे ते मोठं होईल. म्हणून मी आवाहन करतो विशेषतः बौद्ध समाजातील नवयुवकांना, युवतींना, बौद्ध उपासक आणि उपासिकांना की त्यांनी तथागत टीव्ही चॅनल हे आपलं चॅनल आहे असं समजून आपण त्याला आर्थिक मदत करून समृद्ध करावं आणि हे चॅनल जिवंत ठेवावं हीच आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो. जय. तथागत टीव्ही चॅनलने समाज बांधवांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. तर त्या या व्यासपीठाला आपली सर्वांची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे या व्यासपीठाला आपण आर्थिकरित्या नक्कीच मदत कराल अशी मी आशा करते.